नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। आपण सर्कल या चॅप्टर मधील सर्व प्रॅक्टिस सेट मधील एग्जाम्पल, थेरम्स आणि काही ऍक्टिव्हिटी संपवलेले आहेत। आता उर्वरित पार्ट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट 3 मधील एग्जाम्पल्स पाहायचे आहेत। तर आजच्या पिरियड मध्ये काही एग्जाम्पल आपण प्रॉब्लेम सेट 3 मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला मग आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। प्रॉब्लेम सेट 3। In figure O is the center of circle. See here, this is the figure of circle which having the center O. After that, segment AB and AC are tangent. These two segments are tangent segments and radius of circle is R. If we consider this, this is the radius. Here I draw the OB and OC, which is the radius of the circle. First of all, remember this, and this, if this is the radius, then OB is equal to OC is equal to, we have to consider that is small r. Again here we have given length of AB is also equal to the length of radius, that means R. AB is equal to R. So from this given data we have to prove quadrilateral ABOC is a square. ABOC is a square. So how to prove ABOC is a square? See here. So first of all, consider the circle with center O. Now drawing OB and OC segment. OB and OC segment here I draw, here drawn. Then this is the radius OB and OC. So now see here, AB is equal to AC. This is the tangent segment theorem. AB and AC are the tangent segment, and you know that the tangent segment which is drawn from the point which is exterior of the circle are congruent. So AB is equal to AC. This is the tangent segment theorem. Suppose this is number 1, but we have AB is equal to R. So AB, but AB is equal to R. Then AB is equal to AC equal to R. Suppose this is equation number 1. This is the given. After that, OB is equal to OC. OB is equal to OC, which is equal to radius of the circle. Radius of circle which is equal to R. Then AB AC equal to R, OB OC equal to R. That is AB is equal to AC is equal to OB is equal to OC from 1 and 2. If the all four sides are congruent of quadrilateral, then such quadrilateral is called as a rhombus. आपण याला rhombus म्हणू शकतो. Therefore quadrilateral, बघा आता सर्व साइड सेम आहेत. AB इक्वल टू AC इक्वल टू OB इज इक्वल टू OC, ह्या चारही साइड सेम आहेत. म्हणून आपण हा जो क्वाड्रिलेटरल आहे ABOC इज rhombus. इज अ rhombus. याच्यावरून आपल्याला सांगता येतं. आता ह्या रोम्बस मध्ये कुठलाही एक जर अँगल 90 चा दाखवला आपण, तर त्या रोम्बसला आपण काय म्हणू शकतो? स्क्वेअर म्हणू शकतो. कारण एक आहे 90 चा म्हणजे बाकीचे सुद्धा 90 चेच असतात. आपण याच्यामध्ये इन क्वाड्रिलॅटरल ABOC angle OBA
इक्वल टू अँगल OCA इक्वल टू 90 डिग्री. हे आपण टँजेंट काढलेली आहे या पॉइंट मधून आणि हे पॉइंट या पॉइंट मधली ही जी रेडियस असते रेडियसला ही टँजेंट 90 असते 90 डिग्रीची हे आपल्याला माहित आहे. मग आपण तर एकच सांगितलं होतं अँगल कुठलाही एक यामध्ये दोन अँगल हे 90 चे आहेत. अर्थातच हा रोम्बस या रोम्बसला आपण इफ द वन ऑफ द अँगल इन रोम्बस इज 90 डिग्री at that time such rhombus is called as a square. If one angle in rhombus is right angle, then it is called a square. आणि म्हणून आपल्याला असं सांगता येईल क्वाड्रिलॅटरल ABOC इज अ स्क्वेअर. बघा आता ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण रोम्बस म्हणून सांगितलं म्हणजे त्याच्या सर्व साइड सेम स्क्वेअरच्या सर्व साइड सेम असतात. त्याच्यानंतर एक अँगल 90 चा म्हणजे तो रोम्बस स्क्वेअर होतो म्हणजे ऑल अँगल 90 डिग्री. म्हणून आपण सर्व अँगल 90 चे सर्व साइड सेम म्हणून ते काय आहे स्क्वेअर आहे आपल्याला असं सांगता येतं. आता हे सर्व अँगल 90 चे आपण याच्यावरून सांगायलो पण एक जरी अँगल आपण रोम्बसचा 90 डिग्री आहे असं म्हटलं तर आपल्याला तो रोम्बसला काय म्हणता येतं स्क्वेअर म्हणता येतं. ठीक आहे. बघा ह्यानंतरचं एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहे बऱ्याच वेळेस एक्झामला आलेला आहे. इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. हा जो ABCD दिसतो तुम्हाला क्वाड्रिलॅटरल तो पॅरलोग्राम आहे असं सांगितलं. इट सर्कमस्क्राइब्स द सर्कल विथ सेंटर T. या तो काय करतो सर्कमस्क्राइब करतो या सर्कलला ज्या सर्कलचा सेंटर आहे T. पॉइंट EFGH are touching point of contact of such a tangent, and if AE is equal to 4.5 EB is equal to 5.5 find AD. AD आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. AD फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे AE आणि AH तर सेम असतं कारण ह्या टँजेंट सेगमेंट थेरम नुसार AH इज इक्वल टू AE हे झालं 4.5. फक्त आपल्याला HD फाइंड आउट करावं लागेल. HD जर फाइंड आउट केलं तर AH प्लस HD तुम्हाला AD फाइंड आउट करता येतं. तर हे कसं सॉल्व्ह करायचं थोडं व्यवस्थित समजून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा. तर स्टार्टिंगला आपण काय करूया गिवन काय आहे बघा AE इज इक्वल टू from figure AE is equal to AH. In figure AE is equal to AH and which is given that is 4.5. After that BE is equal to BF is equal to 5.5. EB ची व्हॅल्यू 5.5 आहे 5.5 आणि या दोघांचेही रिझन सांगता येतं बघा AH इक्वल टू AE टँजेंट सेगमेंट थेरम BE इक्वल टू BF टँजेंट सेगमेंट थेरम. याला नंबर 1 म्हणूया आणि रिझन लिहू टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट सेगमेंट थेरम इक्वेशन नंबर 1. आता जसं या A पॉइंट घेतला B पॉइंट घेतला तसा C पॉइंट आणि D पॉइंट घेऊया. लेट CF इक्वल टू CG इक्वल टू आता ह्याची व्हॅल्यू दिली नाही आपण X कन्सिडर करूया X अँड DG equal to DH equal to another letter say Y. हे सुद्धा आपल्याला सांगता येतं टँजेंट सेगमेंट थेरम.
टँजेंट सेगमेंट थेरम. आता ह्याच्यात याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणूया. आता बघा एक काय दिलेलं आहे, बट क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. This is given, and when any quadrilateral is a parallelogram, then opposite sides are similar, congruent. So opposite sides of such parallelogram are AB and CD. So we will write here AB is equal to CD. Opposite side of parallelogram. Opposite sides of a parallelogram. Now AB means what? AB means AE plus AB. Then CD means CG plus DG. From figure, AE plus EB means AB and CG plus DG is equal to CD. हे सेम आहे, फक्त याला AB ला स्प्लिट अप केलं, CD ला स्प्लिट अप केलं. आता ह्याच्यात यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू ठेवूया, सबस्टिट्यूट करूया. AE आहे 4.5 प्लस EB आहे 5.5 इज इक्वल टू CG आहे X, DG आहे Y. Therefore हे कशावर लिहिलं? फ्रॉम 1 and 2. नाउ x plus y is equal to, याची ॲडिशन 5 plus 5 means 10, 0 carry 1, again 5 plus 4 9 and carry 1 means 10, 10.0 means 10. Therefore x plus y is equal to 10. Let us consider this is equation number 3. ओके, आपण ह्या दोन साइड घेतल्या, आता अजून दुसऱ्या दोन साइड घेऊया, अजून एक इक्वेशन मिळेल. अगेन AD is equal to BC. Same reason, opposite sides of parallelogram. And now AD means AH plus DH equal to BC means BF plus CF. हे या फिगर वरून घेतलं. आता सगळ्याचे व्हॅल्यू फ्रॉम 1 आणि 2 बघा. AH किती आहे? 4.5. DH किती आहे? Y. BF किती आहे? 5.5 प्लस CF किती? X. कशावरून लिहिलं आपण? फ्रॉम 1 and 2. नेक्स्ट 5.5 प्लस x इज इक्वल टू, याला इकडे ट्रान्सफर करा, याला इकडे ट्रान्सफर करा, किंवा ही साइड लिहा अगोदर म्हणजे लक्षात येईल, काही जणांच्या लक्षात येणार नाही. 5.5 प्लस x इज इक्वल टू 4.5 प्लस y. टोटल साइड चेंज केल्यामुळं आपल्याला आता काय मिळेल? x प्लस x हे प्लस y इकडे नेले मायनस y इज इक्वल टू हियर 4.5 मायनस हे 5.5 त्या साइडला न्या मायनस 5.5. देन x मायनस y इज इक्वल टू मायनस, याच्यातून हे काढायचे आपल्याला, 550 होतील. 5 minus 4 means 1, 1.0, that is minus 1. And now this is equation number 4. So equation 3 and 4 are the simultaneous equation. So we will find out first of all one variable, the value of first one variable, and after putting the value of that variable from in equation 3 and 4, 3 or 4, we get the value of another variable. Okay. So from equation 3 and 4, directly लिहूया. इक्वेशन 3 आहे x plus y is equal to 10 आणि 4 आहे x minus y is equal to minus 1.
ॲडिंग x प्लस x मीन्स 2x इज इक्वल टू प्लस y मायनस y कॅन्सल होऊन जातील आणि 10 मायनस 1 मीन्स 9. Therefore x is equal to 9 by 2, x is equal to 2 4 जा 2 5 जा. The value of x is equal to 4.5. Putting this value in equation number 4 or 3. कुठल्या एकामध्ये ठेवूया? Equation number 3. Equation number 3 is x plus y is equal to 10. X means 4.5 plus y is equal to 10. Then y is equal to 10 minus 4.5. So y is equal to how much? 5.5. हे आपण दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे नेमकं हे AD काढायचं. आता हे साइड काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट AD ही साइड जरी काढली DH आपण कशाने कन्सिडर केलं? y न. सो नाउ जी साइड विचारली ते बघा. Therefore AD is equal to, AD means what? AD means AH plus DH, HD किंवा DH कोणते घ्या. That means AD is equal to AH काय आहे? AH ला आपण काय AH आहे 4.5 आणि DH म्हणजे आपण काय कन्सिडर केलं? DH is equal to y ची व्हॅल्यू म्हटलं तर y लिहूया. AD is equal to 4.5 plus y ची व्हॅल्यू आहे 5.5. then AD is equal to 5.5 5 plus 5 0. then 5 plus 5 10. carry 0 carry 1 होईल. 5 plus 5 0 carry 1 again 5 plus 5 10 point as it is. So AD is equal to 10. This is the answer. बऱ्याच वेळेस एक्झामला हे आलेलं आहे. अगदी सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हेही एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आपण सर्व पिरियडमध्ये नेहमी फ्रिक्वेंटली जे काही एक्झाम्पल विचारल्या जातात परीक्षेला तेच पाहत आहोत प्रॉब्लेम सेट मधले. त्याच्यामुळे सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत. सर्वांनी सर्व पिरियड व्यवस्थित बघून घ्यावे. तर 7th example, in figure circles with center x and y touch each other at point z. A secant passing through z intersect the circle at point A and B respectively. Prove that XA is parallel to YB. Fill in the blanks and complete the proof. आपल्याला हे काय डायरेक्टली प्रूफ लिहायचं नाही, फक्त ही ऍक्टिव्हिटी टाइपचा क्वेश्चन आहे. आपल्याला असंही प्रूव्ह करायचं असेल तर ही ऍक्टिव्हिटी जर व्यवस्थित समजली असेल तर तुम्हाला तो हे जे काय प्रूव्ह करायचं ते सहज प्रूव्ह करता येतं. बघा त्या स्टेप प्रमाणे जाऊया. जसं सांगितलं त्याप्रमाणे पहा. कन्स्ट्रक्शन आपण काय केलेलं आहे? सेगमेंट XZ आणि YZ हे आपण ड्रॉ केलेले आहेत. XZ YZ हे दोन सेगमेंट म्हणजे एकच सेगमेंट आहे अर्थात हे आपण ड्रॉ केलेले आहे. प्रूफ आता याचा पाहूया. एवढं कन्स्ट्रक्शन केल्याच्या नंतर बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल X Z and Y, two circles are touches each other externally, so the center of the circle and the common point means the common point of two circle lie on the line which is joining the center of circle. So that means X Z Y are collinear. So X Z Y are collinear. कोलिनियर पॉइंट्स. त्याच्यानंतर XZA हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट असतो. XZA कॉन्ग्रंट हा XZA कॉन्ग्रंट कशाशी? BZY या अँगलशी BZY. बघा अँगल XZA हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट व्हर्टिकली opposite angle, and if two angle are congruent then their measures are same. Let us consider the measure of these two angle is A. Here we consider the value of angle, measure of angle XZA and measure of angle BZY equal to A. So this is number first. Now segment XA,
XA congruent XZ. Why? Because XA and XZ are the radii of the same circle. Radii of the same circle. Same circle. Radii of same circle. मग आता हे जर दोन या ट्रायंगल मध्ये ह्या दोन साइड सेम असतील तर आयसोसेलेस ट्रायंगलच्या थेरम नुसार याच्या समोरचा हा अँगल याच्या समोरचा हा अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील. कुठल्याही ट्रायंगल मध्ये आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये जेव्हा त्या दोन साइड सेम आहेत असं सांगितलं जातं त्यावेळेस त्याच्या अपोजिटचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून या हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला सांगावं लागेल. XAZ इक्वल टू XZA. हा अँगल XAZ हा अँगल आणि हा अँगल सेम. लक्षात घ्या, हा अँगल आणि हा अँगल सेम आहे कारण हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट साइडच्या अपोजिट अँगल आहेत. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम नुसार जर ज्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतात त्याच्या अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स XAZ and XZA are same congruent. Again consider the value of such angle is a isosceles triangle theorem from याला आपण 2 म्हणूया. सिमिलरली असंच आता या ट्रायंगलच्या बाबतीत YB congruent YZ. YB congruent YZ. Again same reason, radii of same circle. आणि मग इथं सुद्धा असं सांगता येईल की हे जर हे आणि हे सेम असेल तर याच्या समोरचा हा अँगल याच्या समोरचा हा अँगल हे दोन अँगल इक्वल असतात. BZY कॉन्ग्रुएंट YBZ. BZY हा अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट असेल YBZC. या अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. परत त्याचं मेजर आपण A म्हणत आहोत का तर प्रत्येक वेळेस आपण हे कन्सिडर केलेलं आहे. आता सर्वांनी लक्ष द्या, एक वेळेस परत सांगूया आपण. फ्रॉम 1 to 3 1 2 and 3 आपण अगोदर हे ऍक्टिव्हिटी पूर्ण करू. परत एकदाच सांगतो मी. XAZ जो अँगल आहे XAZ फ्रॉम 1 2 and 3 XAZ कोणाशी आहे कॉन्ग्रुएंट XZAC. XZA म्हणजे झेड अँगल हे तीन याच्यामध्ये काय सांगता येईल हे अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे थोडक्यात बघा मी तिथला हे याच्या फिगर मध्ये सांगतो. आपण सांगितलं हे अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. परत काय सांगितलं हे अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. अजून हे अँगलशी याचा अर्थ हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही सांगा. बघा इकडे लक्ष द्या. या सर्कल मध्ये ह्या दोन साइड सेम आहेत म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट. या सर्कल मध्ये या ट्रायंगल मध्ये ह्या दोन साइड सेम आहेत म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट. पण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग हे याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे हे याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे म्हणून हे आणि हे काय असायला पाहिजे कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. म्हणून आपल्याला लास्टली सांगता येईल XAZ कॉन्ग्रुएंट YBZ. अँगल YBZ. XAZ म्हणजे हा अँगल झाला आता आणि YBZ म्हणजे हा अँगल झाला. आता हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे तर लक्षात घ्या ह्या जर दोन लाईन अशा घेतल्या आणि ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर या दोन अँगलला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो. मग अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार आपल्याला सांगता येते की ह्या दोन लाईन काय आहेत एकमेकाला पॅरलल आहेत. देअरफॉर रेडियस XA अँड रेडियस YB ह्या लाईन म्हणजेच आपण ह्या रेडियस आहेत. XA रेडियस पॅरलल टू रेडियस YB कारण हे अँगल दोन आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. फर्स्ट जे याच्यामध्ये आहे फर्स्ट इक्वेशन जे लिहिलं त्याच्यामध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. सेकंड मध्ये बघा सेकंड मध्ये काय दाखवलेलं आहे सेकंड पाहून घ्या. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. थर्ड मध्ये काय दाखवलं परत याच्यामध्ये आयसोसेलेस ट्रायंगल परत हे दोन अँगल सेम दाखवलेले आहेत XZA आणि परत BZY किंवा YZB हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत.
हे अपोजिट अँगलमध्ये, हे स्टार्टिंगला आपण दाखवलं, हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड याचा जर वापर केला तर तुम्हाला हे सर्व अँगल कॉन्ग्रुएंट सांगता येतात. 1 2 3 4 हे सर्व अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. हे अँगल, हे अँगल, हे अँगल, हे अँगल. मग हे सर्व अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर सोडून द्या, हे आणि हेच कन्सिडर करा. हे अँगल कॉन्ग्रुएंट, मग ह्या लाईन हे त्याचं ट्रान्सव्हर्सल जर कन्सिडर केलं तर याला आपण काय म्हणू शकतो, अल्टरनेट अँगल म्हणू शकतो. मग अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार हे सेगमेंट आणि हा सेगमेंट आपल्याला काय सांगता येतं, पॅरलल आहेत. म्हणजेच रेडियस XA and radius YB are parallel to each other. ओके, ठीक आहे. हे अतिशय सोपं आहे, आपण सहज सॉल्व्ह करू शकता. आता ह्यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया.